हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक लुई एगासिस हे 19व्या शतकातील प्रसिद्ध अमेरिकन नैसर्गिकतावादी होते. त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीचा शोध गाढ झोपेत लागला. त्यांच्या जीवनचरित्रातील पुढील उदाहरण पहा. एका दगडावर उमटलेल्या एका माशाच्या जीवाश्माचा अभ्यास करून त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी ते 2 आठवड्यांपासून झटत होते. शेवटी कंटाळून त्यांनी ते काम बाजूला ठेवले. काही दिवसांनी एका रात्री त्यांना झोपेत त्या माशाचे सर्व अवयवांसह पूर्ण चित्र दिसले. त्यांनी ते चित्र पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या मनातून निसटले. सकाळी ते जीवाश्म ठेवलेल्या जागी गेले, पण ठसे पूर्वीसारखेच अस्पष्ट होते. त्या रात्री पुन्हा झोपेत त्यांना तो मासा दिसला, पण नंतर नीट आठवत नव्हता आणि चित्र मिळत नव्हते. जागे झाल्यावर तर ते त्यांच्या स्मृतीतून पूर्णपणे गायब झाले. त्यामुळे पुढच्या रात्री झोपण्याआधी त्यांनी पलंगाजवळ कागद व पेन्सिल ठेवली. पहाटे पुन्हा तो मासा त्यांच्या स्वप्नात दिसला. आधी थोडा अस्पष्ट, पण नंतर इतका ठळकपणे दिसला की त्याच्या जैविक घटकांबद्दल कोणतीही शंका उरली नाही. पूर्ण अंधारात त्यांनी पलंगाजवळच्या कागदावर त्या माशाचे चित्र रेखाटले. सकाळी ते चित्र पाहून ते स्वतः आश्चर्यचकित झाले. त्या चित्रात त्यांना माशाची अशी वैशिष्ट्ये दिसली जी जीवाश्मातील ठशांत दिसणे अशक्य होते. त्यांनी लगेच त्या जीवाश्मांकडे धाव घेतली.